प्रश्न पहिला, कोणता प्राणी रंग बदलतो? ऑप्शन नंबर 1 कासव, ऑप्शन नंबर 2 पाल, ऑप्शन नंबर 3 सरडा, ऑप्शन नंबर 4 बेडूक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सरडा. तर सरडा प्राणी रंग बदलतो. प्रश्न दुसरा, 5 सप्टेंबरला कोणता दिन साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 बालदिन, ऑप्शन नंबर 2 महिला दिन, ऑप्शन नंबर 3 शिक्षक दिन, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शिक्षक दिन. तर 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रश्न तिसरा, कोणत्या प्राण्याला पाय आणि कान नसतात? ऑप्शन नंबर 1 उंदीर, ऑप्शन नंबर 2 खार, ऑप्शन नंबर 3 साप, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे साप. तर साप प्राण्याला पाय आणि कान नसतात. प्रश्न चौथा, रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 तोरणा, ऑप्शन नंबर 2 मावली, ऑप्शन नंबर 3 जावळी, ऑप्शन नंबर 4 रायरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रायरी. तर रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी हे होते. प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 राजाराम राजे, ऑप्शन नंबर 2 संभाजी राजे, ऑप्शन नंबर 3 बाबाजी राजे, ऑप्शन नंबर 4 शहाजी राजे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजाराम राजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव राजाराम राजे हे होते. प्रश्न 6वा, छत्रपती शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात झाला होता? ऑप्शन नंबर 1 बार्शी, ऑप्शन नंबर 2 बारामती, ऑप्शन नंबर 3 मालेगाव, ऑप्शन नंबर 4 जुन्नर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जुन्नर. तर छत्रपती शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातील जुन्नर या तालुक्यात झाला होता. प्रश्न 7वा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? ऑप्शन नंबर 1 पुरंदर, ऑप्शन नंबर 2 तोरणा, ऑप्शन नंबर 3 राजगड, ऑप्शन नंबर 4 विशाळगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तोरणा. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला होता. प्रश्न 8वा, स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते? ऑप्शन नंबर 1 तानाजी मालुसरे, ऑप्शन नंबर 2 हंबीरराव मोहिते, ऑप्शन नंबर 3 नेतोजी पालकर, ऑप्शन नंबर 4 येसाजी कंक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेतोजी पालकर. तर स्वराज्याचे पहिले सरसेनापती नेतोजी पालकर हे होते. प्रश्न 9वा, मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावाची पाटलेकी होती? ऑप्शन नंबर 1 वेरूळ, ऑप्शन नंबर 2 उदयनगर, ऑप्शन नंबर 3 नायनगाव, ऑप्शन नंबर 4 शिर्डी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेरूळ. तर मालोजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावाची पाटलेकी होती. प्रश्न 10वा, महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पंडितने केला होता? ऑप्शन नंबर 1 तुकाराम, ऑप्शन नंबर 2 रामदास, ऑप्शन नंबर 3 गागाभट्ट, ऑप्शन नंबर 4 सदाशिवराव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गागाभट्ट. तर महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्ट या पंडितने केला होता. प्रश्न 11वा, शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 राजश्रीबाई, ऑप्शन नंबर 2 म्हाळसाबाई, ऑप्शन नंबर 3 गुणवंताबाई, ऑप्शन नंबर 4 उमाबाई.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उमाबाई. शिवाजी महाराजांच्या आजीचे नाव उमाबाई हे होते. प्रश्न 12वा. रांगोळी ही मुख्य लोककला कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 गुजरात, ऑप्शन नंबर 3 छत्तीसगड, ऑप्शन नंबर 4 केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर रांगोळी ही मुख्य लोककला महाराष्ट्र राज्याची आहे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.